देशात आणि राज्यात जातीय द्वेष दुही निर्माण करून भाजप राजकीय पोळी भाजून घेत आहे। गेल्या 8 महिन्यात राज्यात 9 जातीय दंगली घडल्या। यामागे भाजप असल्याचं समोर आलंय। यामुळे राजकीय स्वार्थासाठी भविष्यातही भाजपकडून जातीय दंगली घडवण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे मुस्लिम, दलित, ख्रिश्चन यासह सर्वच समाजांनी डोकी शांत ठेवून 2024 साली भाजपला दिल्ली आणि महाराष्ट्राच्या गादीवरून खाली खेचूया असं आवाहन शिवसेना ठाकरे गटाचे नेते आमदार भास्करराव जाधव यांनी केलंय। कोल्हापुरात ते पत्रकारांशी बोलत होते। शिवसेना ठाकरे गटाचे नेते आमदार भास्कर जाधव आज कोल्हापूर दौऱ्यावर आले होते। शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं राज्यभरात सुरू असलेल्या होऊ दे चर्चा या कार्यक्रमात आमदार जाधव यांनी मुस्लिम बोर्डिंगमध्ये मुस्लिम समाजातील प्रमुख मान्यवरांसोबत संवाद साधला। यानंतर पत्रकारांशी बोलताना आमदार जाधव यांनी भाजप सरकारवर टीका केली। माझ्या गुहागर मतदारसंघात 2 वर्षापूर्वी भाजपकडून जातीय दंगलींना प्रोत्साहन दिलं जाईल असं भाकीत केलं होतं। ते आता तंतोतंत खरं ठरत असल्याचंही त्यांनी सांगितलं। भविष्यातही जातीय दंगली घडवून सत्ता मिळवण्याचा डाव भाजपकडून होणार आहे। 2024 मधील निवडणुकीवेळी दंगली घडवून आणि जनतेची फसवणूक करून जिंकायची तयारी भाजप करत आहे। देशात आणि राज्यात जातीय द्वेष दुही निर्माण करून जातीय दंगली भडकवल्या जात आहेत। मुस्लिम, दलित, ख्रिश्चन यासह सर्वच समाजांनी डोकी शांत ठेवून 2024 साली भाजपला दिल्ली आणि महाराष्ट्राच्या गादीवरून खाली खेचूया असं आवाहन आमदार भास्कर जाधव यांनी केलं। मग ते हिंदुत्व असेल, ती राजनीती असेल, ती अर्थनीती असेल, ती युद्धनीती असेल, कुठल्याही प्रकारची नीती असेल, ती नीती फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराज यांचीच मान्य आहे। आणि तीच परंपरा 2019 साली माननीय उद्धव साहेबांनी राज्याची सूत्र घेतली आणि अख्ख्या राज्यानं आणि देशानं बघितलं की हा बाळासाहेबांचा सुपुत्र हा सुद्धा सगळ्यांना समान न्यायानं वागवतोय, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारानं वागवतोय आणि म्हणून त्यांना गादीवरून खाली खेचण्यात आलं। तुमची माझी जबाबदारी वाढली आहे, तुम्ही म्हटल्याप्रमाणे तुमची माझी जबाबदारी वाढली आहे की सर्वांनी एक होऊया, एकरूप होऊया, एकत्रितपणे हातात हात घालून त्या ठिकाणी लढायला तयार होऊया। छोटे मोठे मतभेद बाजूला सारूया। कोणाबद्दल काय दुराग्रह असतील तर ते आता बाहेर काढायची वेळ नाही। तर या वेळेला फक्त वेळ एकच आहे की दिल्लीच्या गादीवरून आणि महाराष्ट्राच्या गादीवरून भारतीय जनता पार्टीला खाली ओढणं हे एक कलमी कार्यक्रम आहे। मान्य आहे का नाही तुम्हाला? सबका साथ सबका विकास म्हणणाऱ्या मोदी सरकारनं केवळ आपल्या चेल्या चपाट्यांचा आणि अदानी अंबानींचा विकास केल्याची टीका त्यांनी केली। आत्ताच्या सरकारचं लक्ष केवळ दुसऱ्यांचे पक्ष फोडण्याकडे असल्याची टीका त्यांनी केली। गुजरातमध्ये सरकार भाजपचं आहे। भर रस्त्यावर प्रेताना अग्नी रस्त्यावर दिला जात होता की नाही? मध्य प्रदेशमध्ये रस्त्यावर माणसं मरून मरत होती। पण त्याच महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरेंचं आणि महाविकास आघाडीचं सरकार होतं। एका तरी प्रेताची विटंबना झाली का कोरोनाच्या संकटाच्या काळात? हे कोरोनाच्या कालावधीमध्ये त्यांना दोष देत होते। आज कोरोनाचं संकट नसताना तुम्ही बाकीची नावं घेतलीत। ठाण्यात माणसं किती मेली हॉस्पिटलमध्ये, नांदेडला माणसं मेली, आणखीन कुठं कुठं तुम्ही आता सांगितलीत ती माणसं मेली। याचा अर्थ या सरकारचं लक्ष फक्त आणि फक्त दुसऱ्याचे पक्ष फोडणं आणि आपलं सरकार वाचवणं इकडे लक्ष आहे, जनतेकडे लक्ष नाही। आणि म्हणून मी तुमच्या माध्यमातून जनतेला साथ घालतो की कोरोनाच्या संकटात सुद्धा उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीने जनतेच्या जीवाची किती काळजी घेतली आणि आज कुठलंही संकट नसताना लोक अक्षरशः किड्या मुंग्यांसारखी मरतायत। महाराष्ट्रात सावध हो एवढंच मी सांगितलं। मराठा आरक्षणावर बोलताना आमदार जाधव यांनी सरकार मराठा समाजाची फसवणूक करत असल्याचं सांगितलं। धनगर मुस्लिम समाजाला आरक्षण देण्याचं सरकारनं जाहीर केलं होतं, मात्र आरक्षणावरून सर्वच समाजाची केवळ दिशाभूल करण्याचं काम सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला। दसरा मेळावा हा शिवाजी पार्क या ठिकाणी होईल, कारण खरी शिवसेना आमची आहे असंही त्यांनी सांगितलं। पत्रकार परिषदेला मुस्लिम बोर्डिंगचे चेअरमन गणी आजरेकर, प्रशासक कादर मलबारी, शिवसेनेचे शहर प्रमुख सुनील मोदी, मंजित माने, विद्याताई मोरे, स्मिता सावंत आदी उपस्थित होते।